अरे अरे तू का माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालायस? का वागतोयस तू असं माझ्याशी? आत्ता तुझी आई भेटली होती बरं का. तू तिला काही उलट सुलट सांगितलं नाहीयेस ना? मी सांगितलं नाहीये, पण मी सांगणार. मी तिला सुद्धा त्रास देणार. कारण आठव तू लहान होतास तेव्हा तुझ्या आईने तुला किती त्रास दिलाय. तू अभ्यास केला नाहीस की तुला मारायची. चांगलं वाग म्हणून सतत तुझ्या मागे लागायची. तेव्हा किती राग यायचा तुला तुझ्या आईचा. आठव. अरे पण हे सगळं ती माझ्या भल्यासाठी करायची रे. अरे हात भल्यासाठी करायची नाही तर बुऱ्यासाठी करायची. एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या लोकांनी तुला त्रास दिलाय मी त्या सगळ्यांचा काटा काढणार. अरे पण ती माझी आई आहे रे. तू तिला का त्रास देतोयस? हे समजतंय ना तुला? अरे मग जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना त्रास देता तेव्हा हे का विसरता की ज्याला तुम्ही त्रास देताय ना ती पण कोणाची तरी आई असते, कोणाचा तरी बाप असतो, कोणाची तरी बहीण असते, कोणाचा तरी भाऊ असतो. तेव्हा का नाही रे आठवत? अरे मला हे सगळं पटलंय. फक्त माझ्या आईला तू काय त्रास देणार असते आधी? अरे काय घाई आहे? या विचाराने तुझं मन गुदमरू दे, तुला त्रास होऊ दे, यातना होऊ देत. तोपर्यंत आपण एन्जॉय करूया आपला पुढचा परफॉर्मन्स. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया साक्षी तिसगावकर आणि सौरभ बहादुरे यांचं. धूप में चलोगी तो बाल पक जाएंगे, पैदल चलोगी तो पाँव थक जाएंगे. बात मेरी मान, चल मेरे साथ. नो बाबा नो तेरे साथ. सुना आदि का खंडाला क्या करूं आगे में खंडाला. घूमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे और क्या. आजा मेरी गाड़ी में बैठ जा, आजा मेरी गाड़ी में बैठ जा, आजा मेरी गाड़ी में बैठ जा, आजा मेरी गाड़ी में बैठ जा. लॉन्ग ड्राइव जाएंगे, फुल स्पीड जाएंगे, कहीं रुकेंगे ना हम. गाना बजाना खाना पीना गाड़ी में होगा सनम. आजा मेरी गाड़ी में बैठ जा, आजा मेरी गाड़ी में बैठ जा, आजा मेरी गाड़ी में बैठ जा, आजा मेरी गाड़ी में बैठ जा. Stop flirting. Get lost. Lay off. Out. बरसात का सीजन है खंडाला जाके क्या करना. बरसात के सीजन में ही तो मजा है मेरी मैना. भीगूंगी मैं सर्दी खांसी हो जाएगी मुझको. छाता लेके जाएंगे पागल समझी क्या मुझको. क्या करूं समझ में आए ना. क्या कहूं तुझसे मैं जानूं ना. अरे इतना तो क्यों सोचे, मैं आगे तू पीछे बस अब निकलते और क्या. गाड़ी में एसी है, गाड़ी में सीटी है, होंडा जैसी है, होंडा जैसी है. सीट इसकी है नरम नरम. जाम का टाइम है, गाड़ी में वाइन है, मौसम भी फाइन है, लव का साइन है. खाएंगे जलेबी जलेबी गरम गरम. এসো আমার গাড়িতে বসো 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 না. आओ हमारी गाड़ी में बेसी जाओ, आओ हमारी गाड़ी में बेसी जाओ मानी बहन. आजा मेरी गाड़ी में बैठ जा, अरे आजा मेरी गाड़ी में बैठ जा, आजा मेरी गाड़ी में बैठ जा, अरे आजा मेरी गाड़ी में बैठ जा. भाई लोग, बहन लोग, तुम लोग बाप हो. थैंक यू. क्या परफॉर्मेंस दिया है बॉस. हाँ तुम लोग बाप हो और इन सब जोड़ियों के सर का ताप हो. बरं मला ह्याची कॉन्सेप्ट सांग. इथे तू आहेस आणि तिथे ती आहे.
ती गाडीची फ्रंट साइड मी होते आणि तो ड्रायव्हिंग करतोय म्हणून आणि मी मागे म्हणून त्याच्या क्या बात आहे. आपण ज्युरींचं मत जाणून घेऊया. सुपर्ब शरद, क्या बात है. कम्प्लीट परफॉर्मन्स. आणि साक्षी, मी तुला प्युअर वेस्टर्न फॉर्म म्हणजे बॉलिवूड स्टाईल वेस्टर्न फॉर्म करताना पहिल्यांदा बघितलं. यापूर्वी मी तुला इंडियन परफॉर्म करताना बघितलंय, पण ते करताना सुद्धा तुझा चेहरा इतका बोलतो की क्या बात है शरद. खूप सुंदर. तुम्ही दोघं इतकं कॉम्प्लिमेंट करता एकमेकाला की शब्द कमी पडतील शरद. इट वॉज टू गुड. सौरभ, साक्षी, आपकी तो गाड़ी निकल पड़ी एकदम स्पीड में. काय जादू आहे तुमच्या दोघांच्यात. देवानी खास तुम्हाला डान्ससाठीच पाठवलेलं आहे खाली. शरद, फॅन्टॅस्टिक जॉब. सुरुवातीला कळतच नव्हतं की अरे गाडी ही ठेवली आहे की सुरू होते आणि अचानक हे दोघं बाहेर पडतात. याला म्हणतात कोरिओग्राफी. काहीतरी वेगळं. आणि दिस इज समथिंग डिफरंट डेफिनेटली. ब्युटिफुल. गॉड ब्लेस यू बोथ. गॉड ब्लेस यू. थँक्यू. आणि आता मार्क दीपाली ताई. थँक्यू. मयूर. थँक्यू. महागुरु. सौरभ, साक्षी आणि शरद, ही थीम निवडली गेली होती या आठवड्याची. नक्कीच हे अपेक्षित होतं की काहीतरी आउट ऑफ द बॉक्स या थीममधनं मिळणार. तेव्हा ऑटोमॅटिकली त्यातनं मिळणाऱ्या गोष्टी सुद्धा वेगळ्या असतात आणि त्या असाव्यात अशी अपेक्षा असते. पण हा परफॉर्मन्स इज आउट ऑफ द बॉक्स. थँक्यू सर. कॉन्सेप्टची निवड करणं किंवा ती कॉन्सेप्ट डोक्यात येणं ही अत्यंत मुश्किल आणि कठीण गोष्ट आहे. आणि ती कॉन्सेप्ट फक्त डोक्यात येऊन उपयोगाची नाही, ती अंमलात आणावी लागते आणि त्याकरता श्रम लागतात, त्याकरता भरपूर टीमवर्क लागतं. आणि शरद, तुम्ही ते करू शकलात याबद्दल तुमचं विशेष कौतुक. आणि तुम्ही ती कॉन्सेप्ट अतिशय गोडरित्या सादर केली, त्यामुळे तुमचं कौतुक. थँक्यू सर. सौरभची पहिली म्हणजे जे हात लावल्यानंतरची पहिली जी मुवमेंट होती ना, ती तिथेच गार झालो मी. पहिली गोष्ट मी काय, मला असं वाटतं हे दोघं पण गार झाली असतील. आणि त्यानंतर मध्ये एक क्लासिकलचा पीस तुम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न केलात आणि तो बखुबी तुम्ही केलात. आणि त्यानंतर साक्षीनी पिकअप घेतला. हां, टक 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 टक. केलं ते अप्रतिम होतं. थँक्यू सर. हा परफॉर्मन्स एकतर कधी सुरू झाला आणि कधी संपला हे कळलं नाही. आणि आम्हाला वाटत होतं की अजून व्हावा, अजून व्हावा, अजून व्हावा अशी आमची इच्छा होती. आणि तुम्ही गाडी झाला तरी म्हटलं अरे यार संपला परफॉर्मन्स यार. खरं तर हा आठवडा रंगला तुमच्या सर्वांच्या परफॉर्मन्सेसमुळे, त्याचबरोबर माझी फॅमिली कंप्लीट झाल्यामुळे. तुम्हा दोघांकडे मी एक कुटुंब प्रमुख म्हणून एक इच्छा व्यक्त करतो की आज तुम्ही ह्यांच्या मते पाहुणे म्हणून आलात, गेस्ट जजेस म्हणून आलात. या कुटुंबाला तुम्ही कधीही सोडून जाऊ नये अशी माझी इच्छा आहे. तर यापुढे तुम्ही गेस्ट म्हणून नाही तर ज्युरी म्हणून आम्हाला हवे आहात. तर सर्वांना सांगू इच्छितो की यानंतरच्या आठवड्यात ही दोघं दिग्गज माझी फॅमिली मेंबर्स माझे आपल्या सर्वांना ज्युरी म्हणून लाभणार आहेत. त्याबद्दल या दोघांकरता जोरदार टाळ्या.